वायव्य मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतीत अखेर शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी बाजी मारलेली आहे। अवघ्या 48 मतांनी झालेला देशातला हा एकमेव विजय आहे। वायकर साहेब, काय पहिली प्रतिक्रिया? 48 मतांनी तुम्ही नवनिर्वाचित खासदार। बरोबर आहे, मी नेहमी काहीतरी विक्रम घडवत असतो। मुंबईमध्ये पहिला नगरसेवक माझ्या इथे कधीच शिवसेना नव्हती, त्यावेळेला पण मी पहिला जोगेश्वरीतनं नगरसेवक झालो। नंतर विधानसभा पण जोगेश्वरी ही मी आलो आणि पहिल्याने विधानसभा देखील जोगेश्वरी नावाने झाली आणि जोगेश्वरीचा खासदार बनणं हे देखील माझ्या नशिबी होतं। आणि त्या अनुषंगाने 48 वोट नाही, एका मताने जरी निवडून आलो ना तरी ते खूप महत्त्वाचं असतं। वाजपेयी साहेबांचं सरकार हे एका मताने गेलेलं आहे, एक मत, त्यामुळे प्रत्येक मताला किंमत असते। जी व्यक्ती टाकते त्या व्यक्तीला आणि त्या मताला किंमत असते आणि त्याच्यावरनं लोकशाहीची ही बळकट झालेली असते। त्यामुळे 48 मताने झालेलं आहे, चांगलं आहे। उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचाराचा संपूर्ण काळ, मतदानाचा दिवस आणि निकालाचा दिवस, या प्रवासाकडे कशा रीतीने बघता? कारण की खूप आयत्यावेळी तुमची जी उमेदवारी आहे ती जाहीर, एक मेला माझी डिक्लेअर झालं, 3 मेला मी फॉर्म भरला, 5 मेला स्क्रुटिनी झाली आणि 6 मे ते 18 मे म्हणजे 13 दिवसामध्ये 6 विधानसभा फिरायच्यात। माझ्या विभागाला तर मी वेळच देऊ शकलो नाही। दुपारच्या उन्हामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये मी 3 मीटिंग घेतल्या, 11 वाजता किंवा 1 वाजता आणि 4 वाजता, 3-4 वाजता, तर त्या मला तेवढा मिळालं नाही। आणि बाकीच्या ठिकाणी एक तर मी केलेली लोकसभा कॉर्पोरेशनमधली कामं होती, विधानसभेमधला मंत्री म्हणून केलेलं, पालकमंत्री म्हणून मुंबई याला केलेलं काम रत्नागिरीमध्ये, ही सर्व कामं ती आली। आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद, मतदारांचे आशीर्वाद, सर्व लोकांनी जे आईवडिलांचे सर्वांच्याच आशीर्वादाने आलेलो आहे मी। संपूर्ण राज्यात प्रचार चालू होता की या निवडणुकीतनं ठरेल की खरी शिवसेना कोणाची। राज्यभरातला निकाल काहीसा वेगळा आहे, परंतु तुमच्या मतदार क्षेत्रात तुम्ही दाखवून दिलं की शिवसेना आणि शिवसेनेचा उमेदवार हा विजयी झालेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी वन मॅन आर्मी सरकार लढलोय। जेव्हा माझे कार्यकर्तेच मला सोडून जेव्हा गेले त्यावेळेला एकटाच लढलो ना। पण नवीन टीम क्रिएटिव्ह आहे मी। हा मातोश्री या जंगलामध्ये त्यावेळेला 1907ला बांधण्याची कल्पना पण माझी होती, ते काही रस्ते पण नव्हते, त्यामुळे क्रिएटिव्हिटी आणि कन्स्ट्रक्टिव्ह कामावरती माझं लक्ष असतं। त्यामुळे कोण किती गेला तरी डोकं मला आहे ना, अक्कल मला आहे ना, ती नाही ना तिथे। गेल्या काही काळ जर बघितलं, गेल्या काही महिन्याचा काळ तुमच्या वैयक्तिक कारणांनी सुद्धा तो तुमच्यासाठी कधी सोपा नव्हता। तुमची प्रकृतीची कारणं असतील, तुमच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा असेल, न्यायालयीन प्रकरण असेल, या सगळ्या काळानंतर सुद्धा तुम्ही लोकसभेची निवडणूक लढलात आणि ती यशस्वीपणे जिंकलात। मी हे जे घडलं आहे ना ते विधिलिखित होतं माझ्या, असं म्हणावं लागेल। कारण एवढ्या लवकर माझ्यावरती संपूर्ण, तुम्हाला माहिती आहे मी महिलाच व्हायला बोललो, मी नेहमी खरं बोलतो, कुठलीही गोष्ट करतो पण खरं आणि बोलतोही खरं। आत्तापर्यंत ज्या वेळेला माझ्यावरती संकट आली त्याला मी फेस करत गेलो। मी हायकोर्टात गेलो, मी तुमच्या ईडीला गेलो, मी EOWला गेलो, मी चॅरिटी कमिशनरला गेलो, मी सुप्रीम कोर्टात गेलो, कारण मी खरा होतो आणि ते खऱ्याचं उत्तर मला मिळालं, लोकांनी दिलं ना। हे दुसऱ्यांनी सांगायचं की दुसऱ्यांनी काहीतरी कॉमेंट करण्यासारखं नाही आहे, जनतेने करून दाखवलं आहे। ज्या वेळेला 2,60,000चा याच्या अगोदरचा कीर्तिकर साहेबांचा जो प्लस पॉईंट अधिकने आलेले, म्हणजे त्यांची असलेली मार्जिन तोडून 2,60,000ची मार्जिन तोडणं ही खायची गोष्ट नव्हती। हे लोकांनी दाखवलं आहे की हा मनुष्य सच्चा आहे, हा काम करेल, हा काम करू शकतो, याला अनुभव आहे आणि ते करून दाखवलेलं आहे। म्हणून मी सांगितलं रवींद्र वायकर हा ब्रँड आहे। रवींद्र वायकर हा ब्रँड आहे, हे खरोखर लोकांनी सिद्ध केलेलं आहे। या ब्रँड पुढे आता पुढची आव्हानं काय असणार आहेत? कारण की आता क्षेत्र खूप मोठं झालेलं आहे। आता विधानसभाने लोकसभेचे तुम्ही खासदार आहात आणि तिकडचं प्रतिनिधित्व करायचं। उलट आनंद झालेला आहे की देशसेवा करायला मिळेल। पहिली समाजसेवा करत होते, आता देशसेवा करायला मिळेल। देशाच्या आजूबाजूला असलेले जे राजकारण चाललेले आहे, दोन्ही म्हणजे पाकिस्तान असेल, चीन असेल किंवा आणखी काय त्यांचे संबंध काय असेल त्याच्यावरती डिस्कशन असेल किंवा त्या ग्रुप डिस्कशन असतील त्याच्यावरती मला चर्चा करता येईल। त्यानंतर मुंबईच्या प्रश्नांवरती, महाराष्ट्राच्या प्रश्नावरती जे विधानसभेत आपण सोडू शकत नाही तिथे त्या फ्लोअरवरती सोडू शकतो। तर या सर्व प्रश्नांना तिथे आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। रवींद्र वायकर यांची उद्दिष्ट पुढची स्पष्ट आहेत की विधानसभा आणि राज्याची सेवा आता झाली, आता देश सेवेसाठी यापुढचं त्यांचं जे राजकीय करिअर आहे त्यासाठी ते आता समर्पित राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन हेमंत कदम, साम्या राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।